नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज मंगळवार 10 मार्च 2026. शेतकरी मित्रांनो, संपूर्ण महाराष्ट्रातच काल दुपारनंतर तुरीच्या दरात मोठे बदल पाहायला मिळाले आहेत. आज संपूर्ण महाराष्ट्रात काय मिळतोय बाजारभाव पहा लगेच चॅनलच्या माध्यमातून. पण मित्रांनो, अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून दररोजचे बाजारभाव आपल्याला पाहायला मिळतील. पहिली बाजार समिती पैठण. आवक आलेली आहे तुरीला 30 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला 7,100 रुपये. सर्वसाधारण दर मिळाला 7,500 रुपये, तर जास्तीच्या दर मिळाला 7,581 रुपये. त्यानंतरची बाजार समिती आहे वडवणी. तुरीला आवक आलेली आहे 7 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला 7,400 रुपये. सर्वसाधारण दर आणि जास्तीचा दर सुद्धा 7,400 रुपये. यानंतरची बाजार समिती आहे हिंगोली. गजर तुरीला आवक आलेली आहे 420 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला 7,440 रुपये. सर्वसाधारण दर मिळाला 7,690 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 7,940 रुपये. यानंतरची बाजार समिती आहे मुरुम. तुरीला आवक आलेली आहे 169 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला आहे 7,000 रुपये. सर्वसाधारण दर 7,612 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 7,845 रुपये. मित्रांनो, यानंतरची बाजार समिती आहे जालना. काळ्या तुरीला आवक आलेली आहे 48 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला 7,900 रुपयाचा. सर्वसाधारण दर 8,000 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 8,000 रुपयाचा. तर मित्रांनो, यानंतरची बाजार समिती पुन्हा जालना. आवक आलेली आहे 492 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला आहे 7,000 रुपये. सर्वसाधारण दर 7,750 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 7,991 रुपयाचा. यानंतरची बाजार समिती आहे अकोला. लाल तुरीला आवक आलेली आहे 1,884 क्विंटलची. कमीत कमी तुरीला दर मिळाला अकोला या ठिकाणी 7,000 रुपये. सर्वसाधारण दर 7,500 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 7,980 रुपये. त्यानंतरची बाजार समिती धुळे. आवक आलेली आहे लाल तुरीला 50 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला 4,100 रुपये. सर्वसाधारण दर 6,890 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 7,505 रुपये.